नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण नाश्त्यासाठी बनवतोय रवा अप्पम। त्यासाठी हा नेहमीचा रवा मी 2 वाट्या घेतलेला आहे। ही 1 वाटी पहिल्यांदा पातेल्यात टाकून घेतली आणि ही दुसरी वाटी त्यामध्ये आता मिक्स करूया। हे रवा मोजलेल्या वाटीनंच आपण हे 1.5 वाटी हे आपले नेहमीचे कांदे पोह्याचे जाड पोहे घेतलेले आहेत। हे आता दोन्ही मिक्सरच्या भांड्यात घालून याची फाईन पावडर करून घेऊया। बघा आता ह्या रवा पोह्याची आपण अशी ही फाईन पावडर करून घेतलेली आहे। त्यामध्ये टाकणार आहे आता हे 1 वाटी दही। आता टाकूया ह्यामध्ये हे चवीपुरतं मीठ। मी ह्या सैंधव मिठाचा वापर केलेला आहे आणि ही 1 चमचा साखर। आता ह्यामध्ये टाकणार आहे दही। घातलेल्या वाटीनं ज्या वाटीनं आपण पोहे रवा मोजला त्याच वाटीनं दही टाकलं आणि त्याच वाटीनं पहिल्यांदा आपण आता हे 1 वाटी पाणी टाकून घेऊया आणि हे चांगलं आपण गुठळ्या न होऊ देता एकसारखं हलवून चांगलं मिक्स करून घेऊया। यामध्ये गरजेनुसार पाणी टाकत राहायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत राहिल्यामुळं पीठ ही चांगलं भिजलं जातं। आता यामध्ये अजून 1 वाटी पाणी टाकून घेते। जसजसा रवा भिजत जाईल तसतसं हे पीठ आपलं घट्ट येत जातं। आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। आता ह्यात आपण 4 वाट्या पाणी आणि 1 वाटी दही टाकलेलं आहे। हे आता एकसारखं चांगलं मिक्स करून घेऊया। बघा आता पीठ हे आपलं कसं छान तयार झालेलं आहे। तुम्हाला वाटलं बाबा ह्यामध्ये गुठळ्या होते तर तुम्ही हे मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकताय। ह्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। बघा कसं इतपत हे पातळ हवं। हे आता 5 मिनिटासाठी आपण असं झाकून ठेवूया आणि चटणी कशी करायची ते बघूया। या चटणीसाठी आपण आता हे 1 वाटी ओलं खोबरं असे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यामध्ये टाकायला हे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत। त्यामधले 1 चमचा जिरे, पोहे खायच्या चमच्यानं 1 चमचा जिरे मी घेणार आहे। ही मूठभर देठाचं कोथिंबीर, आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, ह्या मोठ्या आहेत म्हणून ह्या 2च लसूण पाकळ्या मी घेतलेत आणि ही कढीपत्त्याची 1 फांदी, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर टाकून घेणार आहे। एक एक करून हे साहित्य आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। कोथिंबीर, हे आलं, मिरची, हा कढीपत्ता फोडणीला टाकण्याऐवजी जर असा तुम्ही टाकला तर चटणीला आपल्या स्वाद चांगला येतो, म्हणून मी हा कढीपत्ता ह्या चटणीमध्ये बारीक करून घेणार आहे। बघा हे पोहे खायच्या चमच्यानं 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ आणि ही थोडीशी साखर। ही साखर माझ्याकडे दळलेली शिल्लक होती म्हणून ती मी वापरलेली। आता ह्यामध्ये पाणी घालून आपण ही आता चटणी बारीक करून घेऊया। बघा आता अशी ही आपली चटणी तयार झालेली आहे। त्याच्यावर ओतून घेऊया आता ही हिंग मोहरीची फोडणी। ह्या फोडणीसाठी मी 1 चमचा तेल, 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा हिंग वापरलेला आहे। अशी ही आपली चटणी बघा कशी छान तयार झाली। बघा आता हे आपलं पीठ पण कसं छान तयार झालेलं आहे। त्यात आता आपण हा इनोचा 1 पाऊच टाकून घेऊया आणि हे पीठ आता चांगलं आपण मिक्स करूया। बघा आता असा आपला तवा गरम झालेला आहे। त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेते। गॅसची फ्लेम ही आता मी मिडियमच करून घेतलेली आहे। त्याच्यावर हे आता असं चमच्यानं पीठ सोडून घेऊया आणि थोडंसं नकळत चमचा फिरवून हे पसरून घ्यायचं आहे।
बघा आता हे अप्पम जसं भाजलं जाईल तसं ह्याच्या कशा कडा सुटायला लागलेल्या आहेत. बघा कसं छान झाले. हे आता आपण काढून घेऊया. आता नकळत आपण हा तेलाचा ब्रश फिरवून घेऊया. थोडं पाणी टाकून घ्या. गॅसची फ्लेम आता ही मी मीडियम ठेवलेली आहे. त्याच्यावर आता आणखी 1 चमचाभर पीठ टाकून घेते. थोडंसं नकळत पसरून घ्या. बघा आता ह्या अप्पम भाजल्यानंतर कशा कडा छान सुटलेल्या आहेत. हा छान भाजला. आता हा मी काढून घेते आणि असे करून आता ही मी सगळे अप्पम करून घेते. बघा मैत्रिणींनो, असे हे आपले रवा अप्पम आणि चटणी तयार झाली आहे. बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच पौष्टिक रेसिपी घेऊन. धन्यवाद.